गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अनसॉल्व प्रॉब्लेम किंवा प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 7 समजून घेणार आहोत. 5-7 नंबरचा प्रॅक्टिस प्रॉब्लेम काढायचा आहे. मी वाचतोय. फॉलोइंग आर द क्लोजिंग लेजर बॅलन्सेस ऑफ दीपक अँड कंपनी नाव आहे पहा. अँड प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. प्रथम ॲडजस्टमेंटचे टिकमार्क करून घ्यायचे पहा. क्लोजिंग स्टॉकची टिकमार्कची गरज नाही. दुसरी आहे कमिशन. 3 नंबर आहे डेटर्स क्रेडिटर्स. 4 नंबर आहे फर्निचरचं डेप्रिशिएशन आहे बिल्डिंगचं आहे. त्यानंतर 5 नंबर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आणि वेजेस. यांना टिकमार्क करून घ्यायचे ट्रायल बॅलन्समध्ये. आता ट्रायल बॅलन्स सर्व एकत्र दिलेलं आहे, डेबिट क्रेडिट असं दिलेलं नाही आहे. आपण एक एक मांडायला सुरुवात करायची. नेहमीप्रमाणे अकाउंट ओपन करून घ्यायचे. पहिले ते ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट. आणि आपण एक ट्रायल बॅलन्समधलं मांडायला सुरुवात करायची. पहा सुरुवातीला बँक दिलं आहे. बँक 30,000. बँक सगळ्यांना माहिती आहे कुठे येईल, ॲसेट बाजूला. पहा बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला बँक लिहिलेले आहे 30,000. त्यानंतर बिल्स पेएबल 7,500. लायबिलिटी बाजूला लिहायचं असतं. बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला बिल्स पेएबल लिहिलेले आहे 7,500. त्यानंतर फर्निचर 19,500. ॲसेट बाजूला फर्निचर लिहिलेलं जातं. ॲसेट बाजूला फर्निचर 19,500 लिहिलेलं आहे. त्यानंतर कमिशन रिसिवड 3,000. कमिशन मिळालं आहे पहा. त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इन्कम येईल बाय कमिशन. त्या ठिकाणी 3,000 घेतले पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहायचं आहे. त्यानंतर स्टॉक दिला आहे. हा 1 एप्रिलचा ओपनिंग स्टॉक असतो 27,000. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहितो पहा ओपनिंग स्टॉक 27,000. त्यानंतर बिल्डिंग ॲसेट बाजूला लिहायचं 37,500. ॲसेट बाजूला बिल्डिंग लिहिले पहा 37,500. ॲडजस्टमेंट असल्यामुळं खाली एकूण सोडून द्यायची डेप्रिशिएशनला. त्यानंतर वेजेस 7,500. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतं पहा टू वेजेस 7,500. इनर कॉलमला घ्यायचं, ॲडजस्टमेंट असल्यामुळे एकूण सोडायची. त्यानंतर क्रेडिटर्स 37,500. लायबिलिटी बाजूला लिहिलेलं असतं क्रेडिटर्स. पहा क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट इनर कॉलमला घ्यायचं 37,500 लायबिलिटी बाजूला. त्यानंतर बॅड डेट्स 4,500. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्यायचं असतं पहा 4,500 टू बॅड डेट्स. इथे लिहिले 4,500 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर RDD ओल्ड 3,000 हा लेस करायचा असतो पहा. वजा करायचं नसेल समजा तर आपण क्रेडिटला पण टाकू शकतो दुसऱ्या पद्धतीने. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय RDD 3,000. क्रेडिट बाजूला लिहिलं म्हणजेच तो डेबिटमधून वजा होतच असतो. त्यानंतर सेल्स रिटर्न 1,500. आपल्याला हे सेल्समधून लेस करायचं पहा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सेल्ससाठी जागा सोडू इथं आणि इथं लिहू लेस सेल्स रिटर्न 1,500. त्यानंतर आता कॅपिटल 1,20,000. लायबिलिटी बाजूला लिहायचं असतं पहा कॅपिटल 1,20,000. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम 18,000. इन्शुरन्स प्रीमियमचं समजून घ्या पहा 1 एप्रिल 19, 1 जानेवारी 19 टू 31 डिसेंबरपर्यंत भरलेलं आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्याचं राहिलेलं आहे. लक्षात ठेवायचं. चालू याचं फक्त 3 याचं राहिलेलं आहे. म्हणजे प्रीपेड किती झालं आहे पहा 18,000 आहे पहा. 18,000 आहे इन्शुरन्स प्रीमियम 18 दिलेलं आहे. म्हणजे 3/12 करायचं. 3 1 3 3 चौक 12, 4 चौक 16, 2 उरले 4 पंचे 20 म्हणजे 4,500 आले. मग 18,000तून आपल्याला 4,500 वजा करायचे म्हणजे 13,500 येतील. मग 18,000तून म्हणजे जादा भरलेली रक्कम आहे पहा 13,500. म्हणजेच 3 महिन्याचे किती येईल 4,500. हे आपल्याला आउटर कॉलमला घ्यायचे. 13,500 प्रीपेड आहे. याचे 2 इफेक्ट होतात. एक प्रॉफिट अँड लॉसला डेबिटला इन्शुरन्समधून लेस करायचे 13,500 आणि ॲसेट बाजूला लिहायचे असतात.
पहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट बाजूला इन्शुरन्स 18,000 लेस प्रीपेड 13,500 आणि ॲसेट बाजूला घ्यायचं असतं आपल्याला प्रीपेड इन्शुरन्स पैसे घेतले ॲसेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स या ठिकाणी 9 months 9 महिन्याचं 13,500 13,500. त्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट बाजूला घ्यायचं 30,000 सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतले इनर कॉलमला 30,000 ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर आउटस्टँडिंगची इक्वल सोडायची. त्यानंतर बँक लोन 30,000 लायबिलिटी बाजूला घ्यायचं असतं बँक लोन बँक लोन लायबिलिटी बाजूला घेतलेले 30,000. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस 7,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू सन्ड्री एक्सपेन्सेस 7,500. त्यानंतर इंटरेस्ट पेड 1,500 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला थ्रू इंटरेस्ट पेड 1,500. त्यानंतर मशनरी 25,500 ॲसेट बाजूला घ्यायचं असतं मशनरी ॲसेट बाजूला घेतले मशनरी 25,500. त्यानंतर सेल्स 96,000 ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिट बाजूला घ्यायचं बाय सेल्स 96,000 याच्यातून ती सेल्स रिटर्न वजा करून बाहेर लिहून टाकायची 94,500. त्यानंतर परचेसेस 42,000 परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच 2 नंबरचा आयटम आधीच लिहिलेला आपण पाठवू परचेसेस 42,000 रिटर्न असल्यामुळे इक्वल सोडायची. त्यानंतर डेटर्स 31,500 ॲसेट बाजूला डेटर्स घेतले ॲसेट बाजूला 31,500 ॲडजस्टमेंटमुळे जागा सोडायची. त्यानंतर परचेस रिटर्न 3,000 परचेस रिटर्न या ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसमधून लेस करायची 3,000 या ठिकाणी 39,000. त्यानंतर कॅश इन हँड 16,500 ॲसेट बाजूला घ्यायचं असतं कॅश इन हँड 16,500. ट्रायल बॅलन्स मांडून झाला. आता आपले ॲडजस्टमेंट पाठ पाहिजे वहीत लिहून दिलेले आहेत तुम्ही पाठ केले पाहिजे. पहिली क्लोजिंग स्टॉकची क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹60,000 ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजूला बाय क्लोजिंग स्टॉक 60,000. तर सेकंड इथे ॲसेट बाजूला घ्यायचा असतो क्लोजिंग स्टॉक बाय ॲसेट बाजूला लिहिलेली आहे क्लोजिंग स्टॉक 60,000. ॲडजस्टमेंट पहिली झाली. ॲडजस्टमेंट नंबर 2 an amount of ₹3,000 is still to be received on account of commission कमिशनचे अजून 3,000 येणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिट बाजूला लिहिलेले पहा आपण कमिशन इथं ॲड रिसिवेबल कमिशन हे 3,000 याच्यात ॲड करायचे टोटल करायचे याचे 6,000 कमिशनचे पैसे येणारे ॲसेट बाजूला सेकंड इफेक्ट रिसिवेबल कमिशन 3,000. आपल्या वहीमध्ये आउटस्टँडिंग इन्कम म्हणून अशी ॲडजस्टमेंट लिहिलेली आहे ही कमिशनची. त्यानंतर नंबर 3 प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स अँड प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स आर टू बी क्रिएटेड ॲट 2% डेटर्सवर आहे अँड 3% क्रेडिटर्सवर आहे. पहा आधी डेटर्सची करू पहा आपण. डेटर ॲसेटले लिहिलेले लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 2% करायचं 315 आणि 315 2 पॉईंट कट करायचे 315 आणि 315 630 येईल पहा याच्यातून लेस करायची बाहेर याची वजाबाकी. हे 630चं सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे 630 लिहिले पहा. ॲसेटला डेटरमधून वजा करायचे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. त्यानंतर आता क्रेडिटर्सवर 3% आहे पहा क्रेडिटर्स लायबिलिटी बाजूला लिहिलेले आहे पहा सावकारावर सूट मिळाली आपला फायदा होतो पहा. लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 3% करायचे म्हणजे हे 2 पॉईंट कट करायचे 375 गुणिले 3 करायचे इथे 1,125 ह्याच्यातून लेस करायचं ते इथे लिहायचं. हा आपला फायदा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं क्रेडिट बाजूला लिहायचं बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,125. ॲडजस्टमेंट नंबर 4 amount of furniture is to be reduced by ₹4,500 and building by 10%. फर्निचरमधून आपल्याला 4,500 डेप्रिशिएशन वजा करायचं आणि बिल्डिंगचे 10%. फर्निचर ॲसेटले लिहिलेले पहा लेस डेप्रिशिएशन 4,500 लेस केली आणि बिल्डिंगचे 10% करायचं याचे 10% 1 पॉईंट कट करायचं म्हणजे
3750 येतील. म्हणजे ॲसेटमधून त्या ॲसेटमधून डेप्रिशिएशन वजा केलं. आणि याचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे डेबिट बाजूला घ्यायचं असतं पहा. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 4500 आणि बिल्डिंगचे 10% 3750 याची टोटल केली. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरीज ₹4500 अँड वेजेस ₹1500. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं तुमचं पाठ पाडायचं, ॲड करायचं आणि लायबिलिटी बाजूला लिहायचं पहा. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला याच्यात ॲड करायचं, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 4500 याची टोटल करायची 34500 आणि वेजेसची 1500. वेजेस ट्रेडिंग अकाउंट लिहिलेले आहे पहा. वेजेसमध्ये ॲड करायचे, ॲड आउटस्टँडिंग 1500 टोटल करायची याची 9000. एक इफेक्ट झाला, ॲड केला आपण. आणि याचं सेकंड इफेक्ट लायबिलिटी बाजूला लिहायचं आहे. आउटस्टँडिंग सॅलरीज 4500, आउटस्टँडिंग वेजेस 1500. पूर्ण गणित आपलं मांडून झालेले आहे. आता ॲडजस्टमेंट झाले, त्याला टोटल करायचं. पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटची कोणती बाजू जास्त येते पाहायचं. क्रेडिट बाजू जास्त येते पाहिजे इन्कमची. आता 1,54,500 डेबिटला घ्यायचे 1,54,500. याच्यातून ही वजा करायची 27,000, 39,000, 9,000 म्हणजे 27,000पासून 9,000पर्यंतची टोटल करायची. आणि ती आपल्याला 1,54,500मधून वजा करायचं, लेस करायचं. म्हणजे फरक येतो त्याला म्हणायचं टू क्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तो येतो 79,500. हा 79,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला घ्यायचा. बाय क्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 79,500. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस टॅली करायचं. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट बाजू जास्त येते पहा. 89,625 इथे घेतले 89,625. याच्यातून हे 8,250 पासून 1,500पर्यंत या सगळ्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज आपल्याला 89,625मधून वजा करायची. जो फरक येईल त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. हा 28,245 येतो. हा कॅपिटलमध्ये ॲड करायचा असतो लायबिलिटीला. पहा लायबिलिटीला ॲड केलं आहे. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट आला तर ॲड करायचं, लॉस आला तर लेस करायचं. ॲड केला 28,245. टोटल बाहेर घेतली 1,48,245. आता बॅलन्स शीट आपली दोन्ही बाजू सारखे येतं, टॅली होतं. मग ते येते 2,28,120. 2,28,120. गणिताचा उत्तराचा फोटो पाठवते. 2-3 वेळा व्हिडिओ पाहायचा आणि गणित वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं.